आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास, तो हा देवांचाही देव, काय कळी काळाचा भेद. वेद जया गाती, वेद जया गाती, श्रुती म्हणती नेती नेती, तो हा देवांचाही देव, काय कळी काळाचा भेव. तुका म्हणे निज, तुका म्हणे निज रूपडे हे तत्वबीज, तो हा देवांचाही देव, काय कळी काळाचा भेव. विठ्ठला विठ्ठला आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, तो हा देवांचाही देव, काय कळी काळाचा भेव. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी भगवंताचा परिचय आपल्याला करून दिलाय आणि
प्रमाणाभ्याम. लक्षण आणि प्रमाणाने आपल्याला वस्तूचा परिचय होत असतो. हे जर शास्त्राचं म्हणणं आहे तर तुकोबाराय सुद्धा परमात्म्याचा परिचय करून देताना लक्षण आणि प्रमाणाने तो परिचय करून देतात. लक्षण का सांगितलं पाहिजे आणि प्रमाण का दिलं पाहिजे याच्या मागे काही विचार आहे. नुसती लक्षणं सांगत बसू नका, उपयोग होत नाही. आणि नुसतीच प्रमाण त्याच्या अस्तित्वाची देत जाऊ नका, आपल्याला त्या वस्तूचा परिचय आहेच हे त्यावरून सिद्ध होत नाही. विठ्ठला याच्याकरता लक्षणही द्या आणि याच्याकरता प्रमाणही द्या. लक्षण करणं म्हणजे काय असतं? लक्षण करणं याचा अगदी सोप्या भाषेत विचार जर सांगायचा झाला तर त्या व्यक्तीच्या अस्तित्वाबद्दल काहीतरी अनुमान करायचं असतं. हे असं 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 आहे म्हणून ही वस्तू अशी अशी आहे असं आपल्याला म्हणता आलं पाहिजे. त्या वस्तूचं लक्षण सांगावं लागतं. आता लक्षण सांगणं म्हणजे काय? वेदांताच्या दृष्टीने लक्षण सांगणं म्हणजे त्या वस्तूचा असाधारण धर्म सांगणं असतं. असाधारण धर्म लक्षण हा असं लक्षणाचं एक लक्षण आलेलं आहे. आपल्याकडे काय आहे? सगळ्याचं लक्षण आहे. देवाचं लक्षण आहे, निर्गुण निराकाराचं लक्षण आहे, सगुण साकाराचं लक्षण आहे, त्यानंतर संतांचं लक्षण आहे, जीवाचं लक्षण आहे. एवढंच नाही, लक्षणाचंही लक्षण आहे. लक्षण कशाला म्हणतात तर असाधारण धर्म जो असतो त्याला लक्षण म्हणतात. इतकी माणसं बसलेली आहेत आणि त्याच्यातल्या एकाच माणसाला
सगळी लक्षणं त्या व्यक्तीच्या संबंधानं ज्या ज्या व्यक्ती ओळख सांगतायत त्या प्रत्येकाच्या बुद्धीनं कदाचित हे लक्षण वेगळं ठरू शकेल. लक्षण कदाचित माणसाच्या बुद्धीनुसार वेगळं ठरू शकेल, पण त्या लक्षणावर जर विश्वास बसायचा असेल तर त्या लक्षणाला प्रामाण्याची जोड दिली पाहिजे. विठ्ठला त्यामुळे नुसतं लक्षण सांगू नका, त्याला प्रमाणाची जोड द्या. मग नुसतीच प्रमाण सांगा, लक्षण सांगताच कशाला? प्रमाण जर इतकी महत्वाची आहेत तर लक्षण सांगता कशाला? तर त्याचं उत्तर असं आहे की नुसतंच प्रमाण देऊन माणसाची तिकडं प्रवृत्ती होत नसते. त्याच्या ठिकाणी काय उचित आहे हे सांगितल्याशिवाय त्या औचित्याच्या प्राप्तीकरता माणसाची प्रवृत्ती व्हायची असेल तर त्याच्याकरता लक्षण सांगावं लागतं. परमात्म्याचं पांडुरंगाचं लक्षण जर केलेलं असेल तर त्या पांडुरंगाच्या प्राप्तीकरता आपली प्रवृत्ती व्हावी याच्याकरता लक्षण महत्वाचं असतं आणि त्या पांडुरंग चरणावरती विश्वास बसावा याच्याकरता प्रमाण महत्वाचं असतं. विठ्ठला सरळ कारण थोडस मानसशास्त्राच्या आधाराने आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की लक्षणाने प्रवृत्ती जरी निर्माण झाली तरी कोणतीही प्रवृत्ती ही विश्वासाशिवाय प्रवृत्ती खरं तर सफल ठरत नसते.
हिमालय आमच्याकडे पापाचा आहेच आहे ना, नाही म्हणायचं कारण नाही. माझा मुद्दा काय आहे, नामाचं सामर्थ्य नाहीये का? नाम म्हणून नामाचं सामर्थ्य आहे की नाही? आहे. त्याच्याने पाप जातं हा संतांचा शब्द आहे की नाही? आहे. मग त्या नामानं पाप जायला पाहिजे की नाही? जायला पाहिजे. ते नाम कुणाच्याही मुखातून आलं तरी ते भगवंताचं नामच आहे की नाही? नामच आहे. मग आमच्या मुखातून आलं तर पाप का गेलं नाही? आमच्या मुखातून आलं तर पुण्य का प्राप्त झालं नाही? याचा अर्थ काय? म्हणजे आम्ही आमच्या मुखातून आलं तर नामाला किंमत नाही, आणि संतांच्या मुखातून आलेल्या नामालाच किंमत आहे, असं काही आहे का? जर तसं असतं तर तुकोबारायांनी आपल्याला रामकृष्ण हरी म्हणा म्हणून सांगितलं असतं काय? अरे रामकृष्ण हरी कुणाच्याही तोंडातून येऊ दे, विठ्ठल 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 कुणाच्याही तोंडातून येऊ दे, शेवटी नाम आहे ना होते. त्या नामाचं म्हणून एक सामर्थ्य असतं की नाही? त्या नामाची म्हणून एक किंमत आहे की नाही? आणि ती किंमत मला सांगा, साखर आहे, साखर न कळता खाल्ली म्हणून कडू लागते का? न कळता खाल्ली म्हणून कडू लागते का? अग्नी आहे, अग्नी कळलं नाही म्हणून लहान मुलांनी त्याला स्पर्श केला तर लहान आहे बाबा सोडून द्या म्हणून अग्नी काय त्याला सोडून देतो काय? चटका बसायचा तो बसतोच की नाही? ज्ञाततेने अथवा अज्ञाततेने कसाही जरी त्याचा संबंध आला तरी व्हायचा तो परिणाम होतोच की नाही? मला पांढरं काहीतरी ठेवलंय, काय खावं म्हणून खाऊन बघितलं, ती जर साखर असली तर माझ्या जिभेला कडू लागते काय? साखर म्हणते काय, मला ओळखलंच नाही नुसतंच खाल्लं, कशाला याला गोड लागू म्हणते काय साखर? अरे तुम्ही जाणा अथवा न जाणा, मग आम्हाला ते गोड लागायची ते लागतेच, आम्हाला चटका बसायचा तो बसतोच. मग नामाचं जर स्वतंत्र महात्म्य आहे तर ते नाम आम्हाला का परिणामकारक होत नाही? आमच्या जीवनातलं पाप का गेलं नाही? आमचे पापाचे कळप का पुढे पळाले नाहीत? आम्हाला पर्वताप्रमाणे पातक आमचं का नाही? पर्वतावरचा अजून एक कण सुद्धा उडाला नाही मातीचा आमचा पापाचा. असं का झालं? आम्हाला गणना न करता येण्या एवढं पुण्य का नाही प्राप्त झालं अजून? बाकीचं सोडून द्या, तेणे मुक्ती चारी साधी येल्या, 4 मुक्ती प्राप्त होतात, आपल्याला किती मिळाल्या? 4 जाऊ द्या, 4च्या 4 तर नाही, पण त्यातली एखादी तरी काय मुक्ती? मोक्ष मोक्ष मोक्षात चाललंय, त्यातली एखादी तरी म्हणजे कसं काय? त्यातली एखादी तरी म्हणजे 4 मुक्तीपैकी एखादी तरी, असं मला म्हणायचंय. भलतीकडे जाऊ नका. आता हे 4 मुक्तीपैकी एखादी तरी मुक्ती आम्हाला मिळावी. बाकीचं जाऊ द्या, निदान सलोकता तरी मिळावी, निदान समीपता तरी मिळावी, स्वरूप सायुज्य तर सोडून द्या, सारष्टी सोडून द्या, पण निदान या दोन्हीपैकी एखादी मिळाली काय आतापर्यंत? आणि मग इतक्या वर्ष आम्ही नामस्मरण करत आलो, हे वाया गेलं काय? उत्तर सांग, उत्तर सांग. आम्हाला मिळालं नाही हे बरोबर, आमचं पाप गेलं नाही बरोबर, आम्हाला पुण्य मिळालं नाही बरोबर. आता नामाचं म्हणून नामाची एक शक्ती आहे बरोबर, ते भगवंताचं नाम असल्यामुळे ते नाम भगवंताचं प्रतिनिधित्व करतं, किंबहुना भगवंताच्या सामर्थ्यापेक्षा त्या नामाचं सामर्थ्य मोठं आहे, मान्य आहे. मग आम्हालाच काय अडचण आहे? असं आहे महाराज, आम्हाला परिणाम झाला नाही असं नाहीये, परिणाम होतोच आहे नामाचा, आज ना उद्या. आता आम्हाला कळत नाही म्हणून आता परिणाम जाणवत नाही. याचा अर्थ आमच्या जीवनातलं पाप नामाने गेलंच नाही असं नाहीये. आम्हाला ते गेलेलंही कळालं नाही आणि आम्हाला पुण्य प्राप्त झालेलंही कळालं नाही. का कळालं नाही? त्याचं एकच कारण आहे की ज्याचं नाम आम्ही घेतो आहोत त्याची जाणीव करून घेण्याचा आम्ही कधी प्रयत्न केला. त्याची जाणीव जशी 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 अंशानं वाढायला लागते, तसं तसं नामाच्या परिणामाचा आम्हाला जो अनुभव यायला लागतो, तो अनुभव हळूहळू हळूहळू प्रगाढ व्हायला लागतो, गाढ व्हायला लागतो. जर नामानं आमचं पाप गेलं नसतं तर ज्ञानोबाराय सांगतात ते चुकीचं आहे का? नाही ना. संत सांगतात, तुकोबाराय सांगतात, सगळेच महात्मे आम्हाला सांगतात, नामानं पाप जातं. अनेकांचं गेल्याचं वर्णन आहे, आयुष्याच्या शेवटच्या क्षणी फक्त नारायण नाम मुखाला आलं तर अजामिळ करून गेल्याचं वर्णन आहे आपल्या संत वाङ्मयात. आहे का नाही? आपण भागवतात कथा ऐकतो की नाही? आयुष्यभर नामस्मरण नाही, एकदा पोराचं नाव, ते देवाचं म्हणून नाही, पोराचं म्हणून त्याने उच्चारलं तर नारायण नामाने त्याचं कल्याण झालं की नाही? झालं. आता मग काय झालं? मी गंमत सांगतो तुम्हाला. मी एके ठिकाणी कीर्तनाला गेलो, कीर्तनामध्ये बोलता बोलता नामाचं महात्म्य सांगताना मी असं सांगितलं, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. तसं मी सांगितलं, बाबा अजामिळाने शेवटच्या क्षणी भगवंताचं नामस्मरण केलं आणि अजामिळ तरुण गेला. कीर्तन झालं, सगळं झालं, लोकही बरे संतुष्ट झाले. सगळं झाल्यानंतर मी बैठकीत बसलो होतो, तिथं ते लोक आले आणि त्यांनी सांगितलं, महाराज ह्याच्या पुढे आमच्या गावात कीर्तनाला यायचं नाही. मी म्हणलं काय चुकलं माझं? नाही, तुम्ही बोलवलं नाही तर मी येत नाही, माझं काय
कीर्तनाशिवाय मी विनाकारण आगंतुक कुठं जात नाही, येण्याचंही काही कारण नाही. पण येऊ नका म्हणून मुद्दाम सांगताय. काही चुकलं का माझ्या कीर्तनामध्ये? काही अपसिद्धांत झाला का? मी कुणाला काही बोललो का? ते म्हणले नाही, तसं काही झालं नाही. म्हणलं माझं कीर्तन आवडलं नाही का? ते म्हणले तसंही काही नाही. म्हणलं मी विनोद जरा कमी केले का? ते म्हणले तसंही काही नाही, कारण त्याच्याशिवाय पुढे कीर्तन मिळत नाही आता. हा, ती मोठी अडचण झाली आता. कीर्तनामध्ये विनोद असला पाहिजे तर पुढच्या वर्षीची तारीख तिथं मिळते, नाही तर नाही मिळत. मग मी काही फार पानसट बोललो नाही का? ते म्हणले तसंही नाही. म्हणलं मी बोललो का? ते म्हणले तसंही नाही. अहो मग काय अडचण काय? मला येऊ नका का म्हणतात? त्याने मला सांगितलं काही नाही, तुम्ही कीर्तनामध्ये काय सांगितलं? मी म्हणलं काय सांगितलं? नामाचं महत्व सांगितलं. ते म्हणले आम्ही तुम्हालाच नाही, आता ह्याच्या पुढे कोणत्याच कीर्तनकाराला गावात येऊ देणार नाही. म्हटलं चुकलं काय आमचं सांगा ना, काय चुकलं? ते म्हणाले तुम्ही कीर्तनात काय म्हणालात? आयुष्याच्या शेवटच्या क्षणी एकदा देवाचं नाव तोंडाला आलं की माणसाची धन्यता होते म्हणलात की नाही तुम्ही? मग आता तुम्ही ह्याच्या पुढे यायचं नाही, आम्ही मरताना देवाचं नाव घेऊ, हे तुमची गरज राहिली नाही, चला निघा इथून, निघा. मी म्हटलं जातो, आनंद आहे मला. हा आनंद आहे. मी काय सांगू तुम्हाला, माझं बोलणं कदाचित गांभीर्यानं तुम्ही घ्याल न घ्याल, मी खरं सांगू, ज्या दिवशी कीर्तनकाराची गरज संपेल ना त्या दिवशी महाराष्ट्र इतक्या उच्च अवस्थेला पोहोचलेला असेल, ज्या समाजाला कीर्तनकाराची गरज राहिली नाही, ज्याला ज्ञानेश्वरीन गाथा वाचल्याबरोबर सगळेच अर्थ कळायला लागले, कीर्तनकारांनी येऊन अर्थ सांगण्याची गरज उरली नाही, तो समाज किती प्रगल्भ झाला असेल विचार करा. मी म्हणलं नको तर नको, आम्हाला आनंद आहे, काही प्रश्न नाही. पण मी म्हणलं मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. ते म्हणले काय उत्तर? मी म्हणलं आयुष्याच्या शेवटच्या क्षणी मरताना तुम्ही जर देवाचं नाव घेतलं तर आपल्याला पुढे काही करायची गरज राहत नाही, मनुष्य मुक्त होतं, हे मी सांगितलं बरोबर. तुम्ही म्हणालात आता तुमची गरज नाही, काही हरकत नाही. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी, मरतानाच्या शेवटच्या क्षणी तुमच्या मुखाला भगवंताचं नाव येईलच हे मला लिहून देता काय? मला खात्री देता काय? ते म्हणले अशी कशी खात्री द्यायची? म्हणलं मग पुढच्या वर्षी तारीख तरी द्यायची. जर तुम्हाला खात्री देता येत नसेल तर तारीख द्या. हा, कारण नाहीतर मला खात्री द्या की मरताना देवाचं नाव घेईलच घेईल. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये हा विश्वास निर्माण होत नाही की मरताना देवाचं नाव तोंडाला येईल, इतकी माझ्या वाणीला नामाची सवय झालेली आहे, हा विश्वास जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये फिरणारच आहे आणि आपल्या मुखातून नामस्मरण बदवून घेणारच आहे, हे लक्षात ठेवा. विठ्ठल कशा करता हे सगळं मी सांगितलं. अजामेळ शेवटच्या क्षणी सुद्धा नामानं तरुण जातो, हे जर संतांनी आपल्याला सांगितलं असेल तर संतांना याचा अनुभव असेलच की नाही? नामाच्या परिणामाचा अनुभव संतांना आहेच आहे, मग आम्हाला का नाही? याचं एकच कारण आहे, ज्याचं नाव घेतो आहोत तो कोण आहे याची संतांना यथार्थ जाणीव आहे, आणि ज्याचं नाव आपण घेतो आहोत तो कोण आहे हे अजून आम्हाला नीट कळालेलं नाही. म्हणून जसं जसं त्या परमात्मा स्वरूपाचं ज्ञान आपलं यथार्थतेकडे जात राहतं तसं तसं आपल्याला त्या नामाच्या परिणामाची वर्तमानात जाणीव होते. आणि समजा जरी आम्हाला परमात्म्याची जाणीव झाली नाही तरी नाम वाया जात नाही. आज ना उद्या, उद्या ना परवा, फक्त आम्हाला परमात्मा कळाला नसेल तर नामाचा परिणाम होण्याकरता जन्मजन्म घालवावे लागतील, आणि जर परमात्मा कळून नाम घेतलं तर त्याच जन्मात परमात्म्याची प्राप्ती होईल. विठ्ठला याच्याकरता काय केलं पाहिजे? परमात्मा आम्हाला कळाला पाहिजे. मग तो परमात्मा कोण आहे सांगा, असं म्हटल्यानंतर तुकोबारायांनी त्या परमात्म्याचा आपल्याला परिचय करून दिला, आणि हा परिचय जो शास्त्राने करून दिलेला आहे त्याच्यापेक्षा एक अधिक वाढवून तुकोबारायांनी या अभंगामध्ये परमात्म्याचा आपल्याला परिचय करून दिलेला आहे. 4 चरणाचा अभंग आहे. या 4 चरणाच्या अभंगामधून तुकाराम महाराजांनी परिचयाच्या ज्या भूमिका आपल्याला बोलून दाखवल्या आहेत, कुणाचाही परिचय करून देताना तो कसा करून द्यावा लागतो याचा जो विचार तुकोबारायांनी आपल्याला सांगितला तो 3 प्रकाराने आपल्याला सांगितलेला आहे, हे लक्षात घ्या. मी फक्त त्याचा खुलासा करत पुढे जाणार आहे. विस्तार करण्याकरता माझ्या हातात किती वेळ आहे मला माहिती नाही, पण त्याचा खुलासा तरी निदान आपल्या समोर करत जातो, तेवढं लक्षात ठेवा. काय पद्धतीनं परिचय करून देता येतो? प्रस्तुत अभंगामधून तुकाराम महाराजांनी परिचयाचे
तिसरं चरण जर बघितलं तर प्रमाणानं परिचय आणि शेवटचं चरण जर बघितलं तर स्वरूपानं परिचय. विठ्ठला आता याचे खुलासे कितपत करू मी आपल्या समोर, किती खुलासे करू बघा. काही काही गोष्टीचा परिचय सामर्थ्यानं करून द्यावा लागतो. तुकाराम महाराजांनी परमात्म्याचं सामर्थ्य काय ते सांगताना आपल्याला काय सांगितलं, तो हा देवांचाही देव काय कळी काळाचा भेव. अरे ज्याच्या आश्रयाला गेल्यानंतर मरणाचं भय राहत नाही आणि जो देवांचाही देव आहे असा तो परमात्मा. परिचय करून दिला की नाही, सामर्थ्यानं परिचय करून दिला. दुसरा परिचय तुकोबाराने करून दिला तो प्रमाणाने करून दिला. प्रमाणाने काय परमात्म्याचं प्रमाण आहे, वेद जया गाती श्रुती म्हणती नीती नीती. ज्याला वेद गातात, वेद प्रतिपाद्या, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, हा वेद प्रतिपाद्य परमात्मा आहे. वेदानं ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे असा तो परमात्मा आहे, किंवा वेदाच्या प्रतिपादनातूनच जो सिद्ध झालेला आहे असा तो परमात्मा आहे. अशा पद्धतीने जर विचार केला तर इथं प्रामाण्याचा विचार तुकाराम महाराजांनी बोलून दाखवला. आणि तिसरा परिचय तुकाराम महाराजांनी करून दिला तो स्वरूपानं करून दिला. तुकाराम महाराज आपल्याला असं सांगतात की हा परमात्मा कोण आहे, तुका म्हणे निज रूपडे, हे तत्व बीज, हे तत्व बीज आहे, निज रूप तत्व बीज आहे असं तुकाराम महाराज सांगतात. हा झाला स्वरूपानं परिचय. अशा तीन परिचयानं जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं स्थान सांगताना आणि त्या परमात्म्याबद्दल बोलताना तुकाराम महाराज सांगतात की जो स्वरूपानं सिद्ध होतो, जो प्रमाणानं सिद्ध होतो आणि जो सामर्थ्यानं सिद्ध होतो असा जो परमात्मा, त्या परमात्म्याचं वास, त्या परमात्म्याचं राहणं हे ज्या पंढरपूर क्षेत्रामध्ये आहे त्या परमात्म्याचे आम्ही दास आहोत. अभंगाचं पहिलं आम्ही ज्याचे दास
ना, तर असं काही नाहीये. सगळ्यांचाच परिचय प्रमाणाने झाला पाहिजे, सामर्थ्यानं झाला पाहिजे असं काही नाहीये. कारण काही गोष्टीचा परिचय आपल्याला सामर्थ्यानं करून द्यावा लागतो, पण त्याला प्रमाण सापडत नाही. काही गोष्टीचा परिचय प्रमाणानं करून द्यावा लागतो, पण त्याचं स्वरूप सिद्ध होत नाही. आणि काही गोष्टीचं स्वरूप सिद्ध होतं, आणि स्वरूप सिद्ध होत असताना मात्र तिथं प्रमाण आणि सामर्थ्य या दोन्ही गोष्टीचा विचार एकत्रित रूपानं आम्हाला मांडता येत नाही. याच्याकरता या तिन्ही गोष्टीचा विचार जिथं एकत्रित येतो त्यालाच परमात्मा असं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. आता थोडं थोडं या संबंधामध्ये बोलतो. काही गोष्टींचा परिचय हा सामर्थ्यानं करून द्यावा लागतो. उदाहरण सांगतो मी आपल्याला. सगळंच आपल्याला सगळीच अनुकूल आणि प्रतिकूल उदाहरणं सांगत नाही. दोन्ही बाजूची उदाहरणं मी थोडी थोडी सांगतो. मला सांगा, थोडा थोडा विचार करून सांगा. नाथ महाराजांनी ज्ञानोबरायांचं वर्णन करत असताना कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा या अभंगामध्ये ज्ञानोबरायांचं सामर्थ्य सांगितलं की नाही? काय सामर्थ्य सांगितलं? रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वत विजांचा हरिला, शांती रूपे प्रकटला ज्ञानोबा माझा, हे सांगितलं. अजून काय सामर्थ्य सांगितलं? चालविली जडभिंती, हरली सांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, सांगितलं की नाही? आता ज्ञानोबाराय कैवल्याचे पुतळे आहेत हे स्वरूपानं ज्ञानोबारायांचा परिचय करून दिल्यानंतर पुन्हा सामर्थ्य सांगायचं काय अडलं होतं? त्याचं कारण असं आहे, सगळ्यांनाच स्वरूपाचा परिचय कळतो असं नाही. स्वरूपाचा परिचय कळून घेण्याकरता थोडी पूर्वपीठिका तत्वज्ञानाच्या दृष्टीनं आपल्या जीवनामध्ये निर्माण झाली पाहिजे. मग बहुतेकांच्या बाबतीत काय होतं? सामर्थ्याचा परिचय कशा करता करून द्या, कारण सामर्थ्यानं माणसाचा विश्वास वाढत असतो. ज्ञानोबारायांनी जड असणारी भिंत चालवली, हे कशा करता सांगितलं? चालवली की नाही? चालवली. आता लोक म्हणतात, अहो 700 वर्षापूर्वी चालवली, आता किती दिवस तेच 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 घोटत बसणार आहे तुम्ही? चालवली, झालं. कशा करता चालवली? चालवली. आता 700 वर्ष तेच सांगायचं काय? भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद वदवला, आणि असं केलं, तमुक केलं, मेलेल्याला जिवंत केलं, हेच सांगत बसायचं का? झाले की 700 वर्ष होऊन गेली त्याला, आता थोडं पुढचा विचार करा. असं नाही महाराज, असं नाही आहे. मी तर असं म्हणणारा माणूस आहे की कीर्तनकारांनी प्रत्येक कीर्तनामध्ये ओढून ताणून का होईना पण भिंत चालली आणि तुकोबारायांनी मेलेलं मूल उठवलं हे सांगितलंच पाहिजे. ओढून आणा, कुठूनही आणायचा तो विषय, पण हे सांगितलंच पाहिजे कीर्तनामध्ये. का सांगायचंय? कारण त्याचं असं आहे, बाकीचा विस्तार सोडून द्या त्याचा, पण सामर्थ्याच्या प्रतिपादनामध्ये विश्वास असा निर्माण होत असतो की जेव्हा आपण हे ऐकतो की ज्ञानोबारायांनी जड असणारी भिंत चालवली, तेव्हा आपल्या मनात हा विश्वास निर्माण झाला पाहिजे, आणि तो होत असतो की ज्ञानोबारायांसारखा महात्मा जर जड भिंतीला चालवू शकतो तर तो महात्मा आमचं जीवन चालवू शकणार नाही काय? हा विश्वास एकदा निर्माण झाला की मग ज्ञानोबारायांकडे जी आमची प्रवृत्ती श्रद्धेनं वाढेल, त्या श्रद्धेनंच ज्ञानोबारायांची कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला तुकोबारायांनी मेलेलं मूल कीर्तनामध्ये उठवलं आहे की नाही? कथा आपण लोहगावच्या कीर्तनामध्ये मूल मेलं, तुकोबारायांच्या समोर त्या बाईने आणून टाकलं, आणि तुकोबारायांनी सांगितलं, देवाला प्रार्थना केली, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना आणावया, आणि मग ते कीर्तनामध्ये मेलेलं मूल उठून बसलं. असं तुकोबारायांच्या चरित्रात येतं की नाही? येतं. आता तुकोबारायांसारख्यांच्या कीर्तनामध्ये मेलेले जिवंत होत होते, आणि आमच्या सारख्याच्या कीर्तनामध्ये तुम्ही घाबरू नका, एवढ्या लवकर काही होत नाही, घाबरू नका, तेवढी भीती बाळगू नका, काय काही काही त्याच्यात फरक पडत नाही, तुम्ही घाबरू नका. आणि कीर्तनामध्ये प्राण जावा एवढं पुण्य कुणाचं आहे? घाबरूच नका तुम्ही, त्याची चिंताच करू नका. मी कशा करता सांगितलं? कीर्तनामध्ये जो फरक पडला तेवढ्या करता सांगितलं, बाकीचा विनोद सोडून द्या. पण तुकोबारायांनी मेलेलं मूल कीर्तनामध्ये उठवलं, मग माणसाच्या मनात हा विश्वास निर्माण होतो की आपल्या अत्यंतिक तीव्र आपत्तीच्या काळामध्ये सुद्धा तुकोबारायांचं नामस्मरण करू तर ते तुकोबाराय आमच्या जीवनातल्या सगळ्या आपत्ती दूर करतील. हा विश्वास जेव्हा अंतःकरणामध्ये निर्माण होतो, तुकाराम तुकाराम नाम घेता गातेयम, अरे तुकोबारायांचं सामर्थ्य आहे बाबा, हे तुकोबाराय, असा एकदा विश्वास निर्माण झाला की त्या विश्वासाने तुकोबारायांच्या तेवढ्याच सामर्थ्याच्या परिचयानं ज्या वेळेला आम्ही तुकाराम तुकाराम या नामाचा जप करू, त्या जपानं अंतःकरणामध्ये निर्माण झालेली भावाची तीव्र अवस्था तुकोबारायांची कृपा
अघटित घटना पटी असते माया. आचार्यांनी आपल्या माया पंचकामध्ये सांगितलं अघटित घटना करण्यामध्ये पटाईत असणारी ही माया आहे. वाटेल ते करू शकते. होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं हे करू शकणारी माया आहे. काय तिचं सामर्थ्य आहे बाबा? अरे ही माया सगळ्या जगाला जन्म देणारी माया आहे. कशी ती माया आहे? आचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये तिचं चिंतन सांगताना सांगितलं अव्यक्त नामनी परमेश शक्ती अनादि अविद्या त्रिगुणात्मिका परा कार्य अनुमेया स्तुतीयैव माया यया जगत सर्वम इदं प्रसूयते. आचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये आपल्याला सांगितलं अव्यक्त आहे. अव्यक्त नामनी परमेश शक्ती ही अव्यक्त नावाची परमात्म्याची शक्ती आहे. कशी आहे? अनादि. बरं कशी आहे? स्वरूप सांगा ना. अविद्या, विद्यमान नाही. बरं मग कशी आहे? तिचं सामर्थ्य काहीतरी सांगा. ती कशी आहे? त्रिगुणात्मिका परा. बरं काय करते? काय ती? कार्य अनुमेया. बरं ही कार्यावरून अनुमानित करावी लागते. आम्हाला तिला स्वरूपानं सिद्ध करता येत नाही. मग कशी येते? सुधीयैव. बरं गोड वाटते. बरं अजून कशी येते? जया जगत सर्वम इदं प्रसूयते. या सगळ्या जगाला प्रसवणारी ही एकमेव माया आहे. आणि मग काय करते ती? सन्नाप्य सन्नापी उभयात्मिकानो भिन्नाप्य भिन्नापी उभयात्मिकानो सांगापनंगापी उभयात्मिकानो महद्भूता अनिर्वचनीय रूपा. आचार्याने पुढे आपल्याला बोलताना सांगितलं की या मायेची आम्हाला सिद्धी करता येत नसते. तिला आहे म्हणलं तर नाही म्हणावं लागतं, नाही म्हणलं तर अनुभव तरी येतो. खरं का खोटं सांगता येत नाही. त्याच्यामुळे सदसद विलक्षण असणारी ही माया, या मायेला आपल्याला खरं खोटं काही ठरवता येत नाही. आता आमच्याकडे विषय चालूच आहे म्हणून सांगतो फक्त. दोरीवरचा साप आहे ना आपल्याकडे, आता चालूच आहे विषय. दोरीवरचा भासलेला साप खरा का खोटा हो? ऐका आता, दोरीवर भासलेला साप खरा का खोटा? मी उत्तर जाऊ द्या, साप आपल्याला जाणवेल न जाणवेल सोडून द्या उदाहरण. आपण बघितलेलं स्वप्न खरं का खोटं? खरं का खोटं सांग. एक उत्तर एक मतानं द्या. तुम्ही चर्चा करून निर्णय घ्या. मी थांबतो तोपर्यंत. खरं का खोटं सांग. अरे स्वप्नाचं काय सांगता येतं? खरं म्हणावं तर जाग झाल्यावर काय अनुभवाला येत? काहीच नाही. जाग झाल्यावर स्वप्नात ती वस्तू आम्हाला मिळते का हातात? मिळत नाही. म्हणून ते स्वप्न खोटं म्हणावं तर ज्या वेळेला स्वप्नामध्ये वाघ दिसला तेव्हा आलेला घाम खरा का खोटा? मग काय खरं आहे काय खोटं आहे मला सांगा बरं. काय खरं काय खोटं काय सांगता येतं? मी उदाहरण म्हणून अनेक वेळेला सांगतो. मनुष्य झोपला, स्वप्न पडलं आणि स्वप्नात शिकारीला गेला. शिकारीला गेला आणि त्याला वाटलं काहीतरी एखादं हलकीशी शिकार मिळेल म्हणून शिकार शोधायला आत गेला तर एकदम वाघच समोर आला. त्याला ध्यानी नाही मनी नाही. वाघ दिसल्याबरोबर घाबरला. घाबरला, हातातली बंदूक निष्ठून गेली. गांडीवम संस्कृती हस्तात पक्षैव परिदय्यते. झालं अंगाला घाम 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 वेपदुष्ट शरीरे रोमहर्षश्च जायते. ते न धरिताचे निष्ठले. धरलीच नव्हती बंदूक खरी खरी, ती निष्ठून गेली स्वप्नामध्ये. आता गेली, आता ती निष्ठून गेली बंदूक. वाघ तर समोर दिसायला लागला. वाघाने याला बघितलं आणि हा घाबरला आणि पळायला लागला. कुठं? स्वप्नात. स्वप्नात चाललंय. स्वप्नात पळायला लागला आणि पळता पळता वाघ त्याच्या मागे लागला. वाघ मागे लागला, हा पुढे पळतो, वाघ मागे पळतो. पळता पळता एका क्षणी वाघाने जी झेप टाकली याच्या अंगावर, हा उलटा पालथा झाला. वाघ त्याच्या छातीवर पाय ठेवून उभा राहिला आणि आता याला कळलं की संपलं. आणि आता काय करावं? आपल्या हातात काही राहिलं नाही. वाघ तर आता आपल्याला मारल्याशिवाय, गळ्याचा घोट घेतल्याशिवाय राहत नाही. मग काय? तो म्हणाला आता शेवटचा प्रयत्न करू, कुणीतरी आजूबाजूला असेल तर मदतीला येईल. म्हणून मोठ्याने ओरडला, मेलो 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 मेलो. मोठ्याने ओरडल्यावर ते बायको स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत होती, तिच्या कानावर ते मेलो मेलो म्हणल्यावर हातातलं काम टाकून बायको आले. या झोपलेला बघितल्यावर बायकोने उठवलं. उठा पांडुरंगा दर्शन द्या सकळ. उठा बाबा उठा उठा. बायकोने त्याला उठवलं. उठून बसला पलंगावर. सगळं झालं. इकडं तिकडं बघितलं. असा गळ्याला हात लावला तर घामाघूम झालेला. कपडे सगळे घामानं चिंब झालेले. घामानच चिंब झालेले, बाकी कशानं नाही. कपडे सगळे घामानं. थोडा उशीर लागतो असू द्या, पण कपडे सगळे चिंब झालेले. आणि तो उठून बसला. उठून बसल्यानंतर लक्षात आलं, अरे आपण आपल्या घरामध्ये आहोत. इकडं तिकडं बघितलं, सगळं घर आपलंय, खोली आपली आहे, आपल्या पलंगावर आपण झोपलोय. बायको इथं उभी आहे. मग बायको आहे म्हणल्यावर वाघाची भीती करायची माळगायचं काय कारण आहे? मग त्याला वाटलं काही हरकत नाही, आता बायको म्हणल्यावर इथं काही वाघ येत नाही, त्याला हरकत नाही. आणि मग निश्चिंत झाला. दृष्टांत संपला. पण आता मला सांगा, तो स्वप्नामध्ये दिसलेला वाघ त्याच्या पलंगावर आला का? मग तो वाघ खरा का खोटा? खोटा. पण वाघ जर खोटा असेल तर त्या वाघाला बघून स्वप्नामध्ये जो घाम फुटला होता तो खरा का खोटा? मग वाघ जर खोटा तर घाम का खरा? म्हणून याला उत्तर नाही महाराज.
मग याला काय म्हणायचं? याला खरंही म्हणता येत नाही, खोटंही म्हणता येत नाही, म्हणून याला सदसद विलक्षण असं नाव वेदांताने दिलं. आता मायेचा विचार केला तर माया आम्हाला खोटी असलेली वस्तू खऱ्या रूपानं दाखवते. ज्या वेळेला दाखवते त्यावेळेला खरेपणाचा अनुभव देते, पण अनुभवातून बाहेर पडल्यानंतर मात्र ती वस्तू आम्हाला प्रत्यक्षत्वानं जर प्राप्त होत नसेल तर हे मायेचं सामर्थ्य आहे. पण या मायेचं सामर्थ्य जरी सांगता आलं तरी मायेच्या बाबतीमध्ये आम्हाला प्रमाण देता येत नाही. माया आहे याला काही प्रमाण आहे का? नाही. ज्ञानोबराय म्हणतात अरे याला प्रमाणच नाही, नाहीच आहे. नाही म्हणो जाईजे तव विश्वाकार्य देखीजे, विश्वाईसे म्हणीजे तरी ते माया. ज्ञानोबरायांनी सांगितलं ते भ्रमाचे महाद्वीप. ज्ञानोबरायांनी आम्हाला सांगितलं अरे ही माया म्हणजे आहे असं म्हणताच येत नाही. तिच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा आपल्याला देता येत नसेल तर मायेला आपल्याला स्वरूपानं सिद्ध करता येत नाही, प्रमाणानं सिद्ध करता येत नाही. म्हणून मायेसारख्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला सामर्थ्यानं सिद्ध करून द्याव्या लागतात. विठ्ठला विठ्ठल. मग काही गोष्टीचा परिचय सामर्थ्यानं करून द्या का? कारण सामर्थ्यानं विश्वास वाढतो. हे झालं. आता काही गोष्टीचा परिचय प्रमाणानं करून द्या. प्रमाणानं का करून द्या? कारण प्रमाण मिळालं की त्याबद्दलची श्रद्धा वाढते. सामर्थ्यानं विश्वास वाढतो, प्रमाणानं श्रद्धा वाढते आणि स्वरूपानं आनंद वाढत असतो. विठ्ठला विठ्ठला. बाकीचे विचार सोडून द्या. अगदी थोडक्यात मला पुढे सांगायचं आहे. काही गोष्टीचा परिचय प्रमाणानं करून द्यावा लागतो. त्याला प्रमाण एवढंच उपयुक्त आहे. त्या पदार्थाच्या अस्तित्वाची सिद्धी आपल्याला सामर्थ्यानं करून देता येत नाही. त्या पदार्थाचं अस्तित्व आम्हाला स्वरूपानं सांगता येत नाही, पण त्याला प्रमाण जर असेल तर त्याचं अस्तित्व आम्हाला मानावं लागतं. उदाहरण जर सांगायचं झालं तर आपल्याला अगदी सोपं उदाहरण सांगतो. बाकीचे विषय सोडून द्या, ब्रह्म धर्म वगैरे सोडून द्या, हे प्रमाणजन्यच आहेत, हा विषय सोडून द्या. पण स्वर्ग आणि नरक आहे की नाही मला सांगावं. स्वर्ग आहे का नाही? आहे. नरक आहे की नाही? आहे. कधी बघितलाय? सांगा ना. कधी बघितला आपण? स्वर्ग कधी बघितला? नरक कधी बघितला? नरकात जाऊन आलोय का? अरे रामकृष्ण हरी म्हणणारा नरकात पडेल काय? पडेल का? सांगा ना. नाही ना. मग आम्ही नरक बघितलाय का? नाही. स्वर्ग बघितलाय का? बघितला नाही. आम्हाला स्वर्ग आम्ही बघितला नाही. अडचण हीच आहे, जे स्वर्गात जातात ते सांगायला येत नाहीत आणि जे सांगतात ते तिथे जात नाहीत. मग त्याचा मानायचं की मानायचं नाही? स्वर्गाला मानावं लागेल का न मानावं लागेल? स्वर्ग आहे की नाही? आहे. कशावरून आहे? काय काय प्रमाण? काय कशावरून आहे? काही सांगता येत नाही. आम्ही तिथे जातच नाही. गेलेला सांगायला येतो का? कल्पना करा, तुम्ही एखाद्या दिवशी संध्याकाळी गेलेल्या माणसाला पोचवून या. पोचवून या म्हणजे कळतं का तुम्हाला? खांद्यावर. हा, त्याला स्मशानामध्ये पोचवून या. पोचवा, त्याचं ते सगळं होऊ द्या, तिथून घरी या, रात्री आंघोळ बिंघोळ करा, काय जे असेल ते असेल. रात्री 12 वाजता जेवण बिवण करून झोपायला जा. खोलीतला दिवा बंद करा. अंधार झाला की ज्याला आपण पोचवून आलो तो सांगायला आला मी स्वर्गात जाऊन आलो. कोण आलं सांगायला? ज्याला आम्ही जाळून आलो, ज्याला अग्नी देऊन आलो, तो आम्हाला रात्री अंधारात 12 वाजता आमच्या घरी खोलीत दिवे बिवे बंद केल्यावर अंधारात आम्हाला सांगायला आला मी स्वर्गात जाऊन आलो बरं का. काय होईल? त्याचं काय होईल माहित नाही. आम्ही स्वर्गात नक्की जाऊ त्याला बघून. कसं असं होईल सांगा ना? स्वर्गात गेलेला सांगायला आलाय का? बरं, सांगणारे तिथं गेलेत का? आणि मग स्वर्ग आहे कशावरून? याला उत्तर नाही महाराज. याला एकच उत्तर आहे, कारण आम्हाला भागवताने स्वर्ग आहे म्हणून सांगितलंय. का? कारण ज्ञानोबारायांनी 9व्या अध्यायामध्ये स्वर्गाचं वर्णन केलंय. का? तुकोबारायांनी आम्हाला स्वर्गाचं वर्णन करून दिलंय. नाथ महाराजांनी स्वर्गाचं वर्णन करून दिलंय. पुराणाने आम्हाला स्वर्ग म्हणजे काय तो सांगितलाय. श्रुती स्मृतीनं आम्हाला स्वर्गाचं वर्णन जर करून दिलेलं असेल तर तो आहे की नाही याची आम्हाला चर्चा करण्याचं कारण नाही. जर संतांनी सांगितलं असेल तर डोळे ठेवून आम्हाला डोळे बंद करून आम्हाला विश्वास ठेवला पाहिजे. याचा अर्थ काय झाला? मायेचा परिचय जसा सामर्थ्यानं करून द्यावा लागतो तसा स्वर्ग नरकाचा परिचय आम्हाला प्रमाणाने करून द्यावा लागतो. आणि काही काही गोष्टीचा जो परिचय असतो तो परिचय स्वरूपानं करून द्यावा लागतो. कशाचा परिचय स्वरूपानं करून द्या? त्याचं उत्तर इतकंच आहे, जीवाचा परिचय ज्या वेळेला करून द्यायचा असतो, जीव कोण असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला जीव म्हणजे अमुक, जीव म्हणजे तमुक. अरे अंतःकरणावच्छिन्न चैतन्य म्हणजे जीव आहे बाबा. अंतःकरण प्रतिबिंबितम चैतन्यम असं म्हणून ज्या जीवाचा परिचय करून, हे सगळे परिचय खोटे आहेत. हे सगळे परिचय औपाधिक आहेत. उपाधी, अंतःकरण नावाच्या उपाधीच्या संबंधानं करून दिलेला परिचय. मग जीवाचा परिचय जर करून
दुसरा तिसरा कोणी नाही बाबा. तुका म्हणे कैची कीव मोठे जीव निराळा. अरे जीव काही परमात्म्यापासून वेगळा आहे का? नाही नाही, तुका म्हणे त्यांचा जीव तोच देव, वैकुंठ तो ठाव वसती ते. हे तुकोबाराय आम्हाला बोलून दाखवत असतील. तर जीव म्हणजेच ब्रह्म आहे असाच परिचय जीवाचा करून द्यावा लागतो. म्हणजे जीवाचा परिचय सामर्थ्यानं करून देता येत नाही. जीवाचं सामर्थ्य काय, तुमचं आमचं सामर्थ्य काय? अहो आम्हाला सामर्थ्यच नाही कशात. काय काय करू शकतो आम्ही? आमचा संसारही आम्ही नीटपणानं चालवू शकत नाही, तर दुसऱ्याचा संसार काय नीटपणानं? काय सामर्थ्य आहे, काय ताकद आहे आमची? काही नाही. आमचं सामर्थ्य फक्त तोंडात, कृतीत काही नाही. हा मी येऊ करीन, मी तेऊ करीन, मी असा आहे, मी तसा आहे, हे सगळं बोलणारे घरी गेले की भिजलेली मांजर होतात. मी बघितलंय. काय सांगू आता तुम्हाला, हे सगळे बोलताना बोलतात आम्ही असे, आम्ही तसे, आम्ही असं करून, आम्ही तसं करून. किती जरी केलं तरी बायको समोर गेले की यांची बाहेर किंवा म्हणून फिरतो. घरात बायको समोर मांजर होते त्यांची. काय उपयोग आहे, काय सामर्थ्य आहे त्यांचं मला सांगा? काही सामर्थ्य नाही. जीवाचा परिचय सामर्थ्यानं नाही, जीवाचा परिचय प्रमाणानं नाही, जीवाचा परिचय स्वरूपानं. मायेचा परिचय हा सामर्थ्यानंच करून द्यायचा, प्रमाणानं नाही, स्वरूपानं नाही. स्वर्ग नरकाचा परिचय हा प्रमाणानंच करून द्यायचा, सामर्थ्यानं नाही आणि स्वरूपानं नाही. या तिन्ही मध्ये काही आहे काही नाही. पण एक गोष्ट अशी आहे की जिचा परिचय सामर्थ्यानेही होतो, प्रमाणानेही होतो आणि स्वरूपानेही होतो. या तिन्हीची एक वाक्यता जिथे येते त्याची आम्ही दास आहोत. विठ्ठला विठ्ठला आपल्याला सांगतात आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी येवास. काय त्याचा? अरे तुम्ही ज्याचे दास आहात म्हणून सांगता, त्याचा काही आहे का नाही, काही सामर्थ्य आहे की नाही? आहे ना. काय सामर्थ्य? तो हा देवांचाही देव, काय कळीकाळाचा भेव. अरे आमचा मालक असा आहे ज्याच्या आश्रयाला गेलं तर कळीकाळाचा भेव नाही. अरे तो वाटेल ते करू शकतो, करतो अन्यथा करतो असं त्याचं सामर्थ्य आहे. आम्हाला त्याची चिंता करण्याचं कारण नाही. तो देवांचाही देव आहे. बर, त्याचं सामर्थ्य कळालं. मग त्या परमात्म्याला काही प्रमाण आहे का नाही? वेद यागाती श्रुती म्हणती नेती नेती. अरे वेदाचं प्रमाण आहे. श्रुती त्याला नेती नेती म्हणून श्रुती मागे सरकते. अरे वेद सुद्धा मुका होतो. वेद जाणू गेला पुढे मौनावला. नाथ महाराज सांगतात येत वेद मुके झाले, मन पवन पांगुळले, राती विण मावळले, रविशशी. ज्ञानोबारांनी चिंतन सांगितलं नाही. या वेदाच्या बाबतीत मध्ये सुद्धा या वेदाला गप्प बसावं लागतं, इतकं त्याचं सामर्थ्य आहे. त्याला प्रमाण काय? ज्ञानोबारांनी प्रमाण दिलं. जाणीवेचे निबळे कोणी वेदापासून आहे आगळे, तो जे शेषाचे तोंडाळे बोलके आधी, तोही अंथरुणा तळवटी दडे, येरून नेती नेती म्हणून बहुडे, येथ सनकाधिक वेडे पिसे झाले. ज्ञानोबाराय आपल्याला चिंतन सांगतात की त्या वेदाला सुद्धा न येती म्हणून मागे व्हावं लागतं. हे वेद प्रामाण्य त्याच्याबद्दल आहे. बर, आणि त्या परमात्म्याचं स्वरूप काय हे सांगा. जर त्याला प्रामाण्य आहे ना, जर त्याला सामर्थ्य आहे ना, मग त्याला काहीतरी स्वरूप असेल ना. अरे स्वरूप म्हणजे काय? या सगळ्या जगताचं मूल स्वरूप तोच परमात्मा आहे. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे निज, तुका म्हणे निज, तुका म्हणे निज,
नियमिला सांगता काळू ग्रासत असते भूता तो हा कळी काळाचा देव तो हा देवांचाही देव. हे तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी आपल्याला बोलून दाखवलं. हे त्याचं स्वरूप आहे. तो जगताचं अभ्यन्य निमित्तोपादान कारण आहे. म्हणजे तुमचं माझं सगळ्याचं मूळ स्वरूप तोच आहे. नदी कुठेही जाऊ द्या, कोणती नदी असू द्या, त्या नदीचं मूळ स्वरूप हे समुद्रच जसं असणार आहे, तसं आपण कोणी असू द्या, कुठल्याही गावाची असू द्या, कुठल्याही धर्मामध्ये राहू द्या, या सगळ्याचं स्वरूप एकच आहे. आणि ते स्वरूप कोण आहे? तर आम्ही ज्याचे दास याचा पंढरी वास तोच परमात्मा या सगळ्याचं स्वरूप आहे. हे तुकोबाराय बोलून दाखवतात. हा परमात्म्याचा परिचय तुकोबारायांनी करून दिला. पण हा परिचय करून देताना तुकोबारायांनी स्वतःवरून भगवंताचा परिचय करून दिला. आम्ही ज्याचे दास, दास्यत्वाचा अभिमान ठेवावा का? आपण दास आहोत, आपण कुणाचे तरी नोकर आहोत याचा अभिमान असावा का? तर नसावा. कारण दास्यत्व नोकरी म्हणजे परतंत्रता असते. परतंत्रतेचा अभिमान कशाचा? पण तुकाराम महाराजांनी त्याचा अभिमान ठेवला. आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास आहोत त्याचा पंढरीत वास आहे. हे तुकोबाराय काय का सांगतात? त्याचं एक वाक्यात उत्तर देऊन जातो. मला अजून थोडंसं पुढे बोलायचं आहे. एका वाक्यामध्ये उत्तर देऊन जातो. ते एवढंच आहे की आपण ज्याचे दास आहोत ना, तो कोण आहे हे एकदा कळलं ना की मालकासमोर अभिमान बाळगू नये. पण इतर नोकरांसमोर मात्र आपण ज्याचे दास आहोत त्याचा अभिमान निश्चित असावा. बरं का? कुणासमोर आपला अभिमान व्यक्त करावा? मालकासमोर असं म्हणू नये मी तुमचा दास आहे म्हणून चाललंय, असं त्याच्यासमोर म्हणू नये. पण इतर लोकांचे जे दास असतात ना, त्या सगळ्या दासांमध्ये बोलताना असं सांगावं की आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. आपल्या आपल्या ह्याचा दास्यत्वाचा अभिमान हा आपण पंढरीनाथाचे दास आहोत हा अभिमान कुणासमोर मिरवावा? आपण देवाचे दास आहोत हा अभिमान कुणासमोर? जे म्हसोबाचे दास आहेत त्यांच्यासमोर, हो ना, जे मरियाईचे दास आहेत त्यांच्या समोर. त्यांना सांगावं अरे आमचं तुमच्यासारखं नाही, आम्ही पण दास्य आहोत, दास्य करतो. पण कुणाचं? आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. इतरांसमोर. पण तो जर परमात्मा समोर आला तर मग मात्र त्याला हात जोडून आपलं दास्यत्व आम्ही करतो, हे आमचं जन्मजन्मांतराचं भाग्य आहे, अशी नम्रतेची भूमिका आपल्याला घेता आली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात त्याचा पंढरपूरला वास आहे, त्याचं आम्ही दास्य करतो. मग गावावरून दास्यत्व ठरतं का? ठरत नाही. मग तुकोबाराय पंढरपूरवरून दास्यत्वाचा निर्णय का देतात आणि पंढरपूरलाच त्या परमात्म्याचा वास आहे असं का म्हणतात? वास्तविक परमात्मा सगळीकडे. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. जर तो सर्व व्यापक आहे तर पंढरपूरला राहतो त्याचेच आम्ही दास आहोत. ही मर्यादित परिच्छिन्नता तुकाराम महाराजांनी ठेवायचं काय कारण आहे? याच्यात पंढरपूरचं सुद्धा महत्व तुकोबारायांना अधोरेखित करायचं आहे. ते काय महत्व आहे? 1-2 मिनिटात सांगणार आहे. एकदा भजन करू, थोडा विचार सांगतो, सेवा संपवतो. विठोबार ज्याचे दास त्याचा पंढरी वास असं सांगितलं. आता आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास हा विशेष कशा करता? आम्ही त्याचेच दास आहोत हे सांगण्यात तात्पर्य काय? त्याचं कारण असं आहे की हा एकमेव परमात्मा असा आहे की तो आपल्या दासाला आपल्या सारखं करत असतो. बाकीच्या देवतांच्या ठिकाणी कदाचित हे सामर्थ्य नाही, म्हणून तर हा देवांचाही देव मानला गेलेला आहे. परमात्मा देवांचाही देव आहे. अशी कितीतरी प्रमाणं आपल्याला आपण रोजच म्हणतो, वेगळं सांगायचं कारण नाही. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणे, पाहता पाहता मना न पुरे धणी, देखिला देखिला माये कोण? देवांचाही देव आहे ना हा परमात्मा. देखिला देखिला देव आदिदेव बरवा. कशा करता आपण हे म्हणतो? तो
देवांचाही देव आहे, देवाच्याही वर असणारा तो परमात्मा आहे. इतर देव ज्याची उपासना करतात असा तो देव आहे. आचार्याने सुद्धा पांडुरंगाष्टकाच्या शेवटी म्हणलंय बघा, अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुर्यम प्रसन्नम प्रपन्नार्तिहम देव देवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम प्रसन्नम प्रपन्नार्थी. आम्ही त्याला प्रपन्न होतो, आम्ही त्याला शरण जातो. आणि असं ज्याला शरण जातो तो कोण आहे? देव देवम, तो देवांचाही देव आहे. हे आचार्य सुद्धा पांडुरंगाष्टकामध्ये आपल्याला बोलून दाखवतात. असा हा परमात्मा आहे. याच्यात काय आहे की आम्ही त्याचं दास्यत्व करतो, ज्याच्या दास्यत्वामुळे तो परमात्मा आम्हाला त्याच्या बरोबरीचा होऊ देतो, त्याच्या पर्यंत घेऊन जातो. नाही आम्हाला डोक्यावर ठेवून तया ते आम्ही नमस्कारू, तया ते माथा मुकुट करू, तया चीटाच धरू हृदयी आम्ही, इतका मान आम्हाला देतो. मग काय होतं त्याचं दास्य केल्याने? काय होतं? तुकाराम महाराज सांगतात, हरी तैसे हरीचे दास नाही तया भयमोह चिंतास, ओ निराहती उदास बळकटकास भक्तीची. तुकोबाराय आपल्याला सांगतात, जसा हरी आहे तसेच हरीचे दास असतात. आणि आपल्या दासाला आपल्या सारखं करणारा हा एकमेव परमात्मा आहे. म्हणून आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. मग पंढरपूरला आता त्याचे दास आहोत हे कळलं का? तर त्याचं हे सामर्थ्य आहे. मग तो पंढरपूरला राहतो याचा विशेष काय आहे? त्याचं कारण तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं किंवा संतांनी आपल्याला सांगितलं की तो पंढरपूरला राहतो. हे पंढरपूर काही सामान्य गाव आहे असं समजू नका. हे सामान्य गाव नाही, इतर गावासारखं हे एक गाव आहे असं आपण समजू नका. त्याचं आध्यात्मिक दृष्टीनं महत्व, भौगोलिक दृष्टीनं महत्व, ऐतिहासिक महत्व, त्याचं धार्मिक महत्व हे जर आपण बघायला लागलो तर हे पंढरपूरचं महात्म्य आपल्याला पुष्कळ पद्धतीनं पुराणांमधूनही सांगितलेलं दिसतं. त्याच्याकरता पद्मपुराण आणि स्कंद पुराण तर समर्पित झाल्यासारखेच आहेत. इतकं वर्णन त्या पुराणांमधून आपल्याला दिसून येतं. पण या पंढरपूरचं महत्व काय आहे? याच पंढरपूरला तो परमात्मा राहतो असं तुकोबारायांना का म्हणायचंय? त्याचं कारण जर आपण विचारात घेतलं तर हे जे नगर आहे ना, हे जे शहर आहे, हे जे गाव आहे, हे सामान्य नाही. अहो तुम्ही विचार करून बघा. अहो आपल्याला तुकोबारायांनी काय सांगितलं? आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग, हे सांगितलं की नाही? मग आवडे पंढरी, पंढरपुरात आवडण्यासारखं काय मला सांगावं? लहान लहान बोळी, एका वेळेला एकच माणूस जाऊ शकतो एवढीच बोल. आणि असं जाताना समोरून जर पंढरपूरच्या म्हशी आल्या तर वारकऱ्याचे हाल विचारू नका, अशी अडचण आहे की नाही? आहे. बरं गंमत अशी आहे, या पंढरपूरला आल्यानंतर वारीमध्ये एका खोलीमध्ये पिशवी ठेवायची म्हणलं तर 1500 रुपयाला मरण आहे, नुसती पिशवी ठेवायला. बरं आम्ही ज्या वाळवंटात जातो तिथं सगळी अस्वच्छताच आम्हाला दिसते. ज्या चंद्रभागेमध्ये स्नान करायचंय त्या पाण्यामध्ये आम्हाला काचा दिसतात, केस दिसतात, कपडे दिसतात, वाटेल ते टाकलेलं दिसून येतं. तिथंच गाड्या धुतात, तिथंच म्हशी धुतात, तिथंच रेडे येतात. मग म्हशींना वाईट वाटायला नको म्हणून रेड्याचंही नाव घेतलंय. ते तिथंच रेडे येतात, तिथंच म्हशी. नाही तसं नाही हो, तुम्ही अहो तसं करू नका. मी कुणालाच काहीच बोललो नाही, मी कुणालाच काही बोललो नाही. फक्त समानतेचे दिवस आहेत म्हणून बोललो, बाकी काही कारण नाही, काही कारण नाही. तिथंच रेडे येतात, तिथंच गाड्या धुतल्या जातात, तिथंच त्या गाड्याचं पेट्रोल डिझेल त्याच चंद्रभागेच्या पाण्यात येतं. त्याच चंद्रभागेच्या पाण्यामध्ये सगळ्या कारखान्याची मळी येते, सगळ्या रसायन त्याच पाण्यामध्ये. आणि काय इथं आवडण्यासारखं आहे मला सांगा बरं? काय आवडण्यासारखं आहे? मग तुम्ही मुंबईला जा, मुंबई सारखं शहर आहे, तोंडातून काढू ते त्या शहरामध्ये प्राप्त होतं. एवढं मोठं शहर, एवढ्या मोठ्या सुखसुविधा, एवढा ऐशो आराम तिथं. बघायला गेलं तर सगळ्या श्रीमंतीचा थाट त्या मुंबईमध्ये. पण 4500 अभंगामध्ये तुकोबारायांचा एक अभंग दाखवा, आवडे मुंबई. दाखवा ना, एक तरी अभंग मला दाखवा आवडे मुंबई म्हणलेला. नाही म्हणणार
तया चला जावो तया ठाया काही भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो ज्यासी नाही पंख पाय तेने करावे ते काय शुद्ध भाव घेऊन या पंढरपुरासी जाय इच्छिले फळ देतो त्यासी नवलाव काय विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटीला गेला शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो अजून काय सांगू तुम्हाला गण आणि गोत्रज सर्व हसतात मज गेले याचे मनुष्यपण येणे सांडियली लाज विनवितो शिंपिनामा संत चरणी तारज विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो नामदेवराय आपल्याला या गावाचं महत्व सांगताना असं सांगतात की हे गाव साधं नाही बाबा मला बाकीचं बोलायचं नाही फक्त अभंग मला पाठ आहे हे तुम्हाला कळावं म्हणून सगळं म्हणून दाखवला आता मुद्दा काय हे सोडून द्या सगळं याच्यात मुद्दा काय आहे मुद्दा एवढाच आहे की हे नगर सामान्य नाही हे नगर धर्माचं नगर आहे धर्माचं नगर म्हणजे काय या गावामध्ये आलेला अधार्मिक मनुष्य सुद्धा विठोबाच्या धाकाने इथं धर्माचंच पालन करतो आणि जिथं धर्मच राहतो आता धर्माचं नगर आहे का कारण विठो पाटील इथं राहतो म्हणून विठो पाटील राहतो म्हणून हा धर्म का अरे हा विठो पाटील नाही हा कोण आहे अरे धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती असं तुकोबाराच्या परमात्म्याला धर्मच म्हणतात मग असा धर्मच जिथं राहतो त्या धर्माने ज्या गावाचा आश्रय केलाय त्या गावात राहणाऱ्या त्या धर्माचे आम्ही उपासक आहोत त्या धर्माचे आम्ही दास आहोत तिथं धर्म पाळला जातो म्हणून आम्ही त्याचे दास आहोत अधर्मी माणूस सुद्धा त्याच्या जवळ गेला तरी तो धर्मवान होतो अशाचे आम्ही दास आहोत अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतक वगैरे वगैरे या सगळ्याची संगती आपण लावून घ्या म्हणून तुकोबाराय म्हणतात हे धर्माचं नगर आहे आणि इथं धर्माचं नगर आहे याचा अर्थ काय हे धर्माचं नगर आहे म्हणजे धर्म शब्दाचा अर्थ बाकीचा सोडून द्या पण ज्ञानोबारायांना विचारा धर्म धर्म म्हणजे काय आहे धर्माचं नेमकं स्वरूप काय धर्माची व्याख्या काय कशाला धर्म म्हणतात हे सांगताना ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात सकळ धर्माचे कारण नाम स्मरण हरिकीर्तन दया क्षमा समाधान संत जन साधिते निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू घडघडा मुक्ती मुक्तीचा सवंगडा हा भवसिंधू तारक ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात अभंगांमधून की बाबा हे धर्म धर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही कलियुगाचा एकच धर्म आहे आणि तो धर्म म्हणजे नामस्मरण हा धर्म आहे त्यामुळे असा धर्म त्या नामस्मरण नावाचं धर्म जिथं जातका आहे नामस्मरण नावाचा धर्म जिथं जागा आहे इथं आलेला कसाही असला तरी तो नामस्मरण करतो इथं आलेला अधार्मिक असला तरी धर्मवान होतो कारण इथं प्रत्यक्ष धर्मच इथं उभा आहे कारण इथं प्रत्यक्ष नामच कमरेवर हात ठेवून उभा आहे असा परमात्मा इथं आहे म्हणून त्या परमात्म्याचे आम्ही दास आहोत हे तुकोबाराय बोलतात आपणही त्याच कामाकरता इथं आलेला आहात कशा करता इथं आला पंढरपूर आपल्याला अप्रूप नाही मग कशा करता आला इथं येऊन आपल्याला त्या परमात्म्याचं नामस्मरण करता यावं त्या नामाचं महत्व ऐकता यावं त्या पंढरीनाथाचं महत्व आपल्याला ऐकता यावं याच्याकरता आपण इथं आला आहात आपण मोठे भाग्यवान आहात का भाग्यवान आहात पंढरपूरला आला म्हणून भाग्यवान हा विषय वेगळा आपण नामस्मरण करता म्हणून भाग्यवान हाही विषय वेगळा पण मी जरा श्लेषात्मक बोलू का